लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच 28 जानेवारीच्या भागात इथे पाहणार आहोत की खरं नंदिनीला चित्राचा फोन आलेला असतो. ती म्हणत असते की मला माहिती आहे चित्रा, तू कशासाठी फोन केला आहेस की फंडविषयी विचारण्यासाठी, पण मी प्रयत्न करत आहे मात्र काही झालं नाही बघ आता. तेव्हा चित्रा म्हणते म्हणजे तू आनंद निवासचं अकाउंट चेक नाही केलंस तर? नंदिनी म्हणते म्हणजे काय बोलतेस तू? तेव्हा चित्रा म्हणते की अगं आपल्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये जमा झाले आहेत. खरं तर नंदिनी इथे थक्क झालेली असती. अगं कुठून आले इतके पैसे, कुणी दिले एवढे पैसे? तितक्यातच आता इथे शारदा येते. शारदा म्हणत असते की या 50,000 लोकांनी दिले आहे. 50,000 लोकांनी? अशी पण आम्ही ॲड देखील काही केली नव्हती की आम्हाला फंडची गरज आहे म्हणून. तेव्हा ती लगेच म्हणते चित्रा मी तुला नंतर कॉल करते. आता नंदिनी लगेच शारदाला विचारत असते की आई पण हे 50,000 लोक आले तरी कुठून? तेव्हा शारदा म्हणते इथून, आणि तिच्या हातात खरं हा मोबाईल ठेवत असते. आता इथे मोबाईलमध्ये खरं तर जीवाने एक व्हिडिओ बनवलेला असतो. त्या व्हिडिओमध्ये तो सांगत होता असतो की नमस्कार प्रेक्षकांनो, खरं तर आजपर्यंत तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलं, पण मी आज जरा तो वेगळ्या विषयावर बोलणार आहे. खरं तर मला आज तुमची थोडीशी मदत हवी आहे. तुम्हाला माहितीच की माझी बायको नंदिनी एक आनंद निवास नावाचं एक एनजीओ चालवत आहे. हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. तिच्या एनजीओचे फंड संपले आहेत आणि तिला 5 लाखाची गरज आहे. तिच्या एनजीओच्या कामामुळे खरं तर खूप लोकांना मदत झाली आहे, मात्र तिला आज मदतीची गरज आहे. काय करूया का मदत, असं तो खरं तर आता ऑडियन्सला त्याच्या विचारत असतो. तो म्हणत असतो की माझे 50,000 फॉलोअर्स आहेत. प्रत्येकी जरी तुम्ही 10 रुपये खाली दिलेल्या अकाउंटवर टाकले तर खूप मोठी मदत. आजकालच्या काळात हे 10 रुपये खूपच छोटी अमाऊंट आहे, पण मात्र तुमचे हे 10 रुपये खूप मोठा बदल घडवणार आहेत. माझ्या प्रेमासाठी, माझ्यासाठी, माझ्या नंदिनीसाठी इतकं करा प्लीज, असं तो खरं तर इथे व्हिडिओमध्ये म्हणत असतो. हे ऐकून खरं तर नंदिनी इथे फार खुश झालेली असते. ती म्हणत असते की जीवाने इतक्या सहज 5 लाख रुपये जमवले. तेव्हा शारदा म्हणते इतक्या सहज नाही नंदिनी, तो मुलगा 19 दिवस घराबाहेर राहून फक्त तुला जिंकण्यासाठी हे सर्व काही करत आहे. ही सर्व काही मेहनत त्याच्या 19 दिवसाची आहे आणि 19 दिवसात हे सर्व काही 50 लाख लोक त्यांनी कमवले आहेत. त्याच्या एका म्हणण्यावर ह्या सर्व लोकांनी 50 लाख रुपये जमा केले. ह्या 19 दिवसात अनोळखी माणसांचं मन त्यांनी जिंकलं, त्यांचा विश्वास त्यांनी जिंकला, पण मात्र त्याला तुला जिंकता येत नाहीये. कधी कधी बाहेरच्या लोकांना आपली पारख होते, मात्र आपलेच लोक पुन्हा पुन्हा चाच पडत राहतात. आता शारदा असं देखील इथे म्हणत असते की ठीक आहे, काही हरकत नाही, मात्र तो तुला मिळवणारच हे मला माहीत. नंदिनी मी एक तुला सांगते, हे सर्व काही धडपड त्याची तुझ्यासाठी आहे. एकदा तरी त्याच्या मनाचा, त्याचा विचार करून पहा. आता शारदा इथून निघून गेलेली असते, मात्र इथे नंदिनी विचारात असते. आता दुसऱ्या बाजूला इकडे यांची मीटिंग सुरू असते. आता इथे रम्या देखील म्हणत असते की आपण त्यात काहीतरी ॲडिशनल करू शकतो. तुम्हाला काही ॲड करून पाहिजे असेल तर आम्ही परत त्यासाठी प्रयत्न करू. त्यांचं खरं त्याच विषय सर्वांचं इथं डिस्कशन सुरू असतं. तितक्यातच इथे काव्य आलेले असते. काव्य मात्र बाहेरूनच म्हणत असते की पार्थ तुमचा टिफिन. ती खुणावत असते, मात्र पार्थचं सर्व लक्ष त्याच्या मीटिंगमध्ये असतं. त्यामुळे खरं तर त्याचं लक्ष अजिबात बाहेर नसतं. आता तिला काय करावं समजत नसतं. असं म्हणूनच खरं तर ती आता आतमध्ये गेलेली असते. आता यांच्या मीटिंगमध्ये हे बोलणं सुरू असतं की यांचं आता असं बोलणं सुरू असतं. त्यातलं एक जण म्हणत असतो की आपल्याला हा प्रोजेक्ट टॉप 20 बनवायचा आहे आणि हे सर्व जर करून आपल्याला आपल्या कस्टमरला हे जर आवडतच नसेल प्रोजेक्ट तर त्याचा काही उपयोगच नाही. तेव्हा रम्या त्यांना म्हणते की हे बघा, असं म्हटल्याबरोबर आता इथे आलेली असते काव्य म्हणते की तुम्ही तुमचा डब्बा घरीच विसरून गेलात, त्यामुळे मला घेऊन यावं लागलं. सॉरी तुमची मीटिंग सुरू आहे. तेव्हा मात्र इकडे रम्या फार चिडलेली असती. चालू मीटिंगमध्ये असं शिरू नये, असं बेसिक सेन्स नाही का होणाऱ्या IASला? आता हे ऐकल्याबरोबर खरं तर त्यातला एक जणच म्हणत असतो की काय IASला? काव्या तुम्ही IASची तयारी करताय का? गुड. मी तुमचा एक व्हिडिओ देखील पाहितला होता, पारच्या मागे उभी राहणारी डॅशिंग काव्या. हे ऐकल्यावर काव्या म्हणते की थँक्यू सर, पण मात्र मी काही वेगळं केलं नाही. मी तेच केलं, नवऱ्याच्या पाठीशी उभी असणारी प्रत्येक बाई करते तेच मी केलं, त्यात काही वेगळं नाही. खरंच सॉरी, तुमच्या मीटिंगमध्ये मी मध्येच आले. तेव्हा लगेच इथे पार्थ थँक्यू डब्बा दिल्याबद्दल. तुम्ही बाहेर थांबा, मी येतो, असं म्हणून काव्या खरं इथे निघतच असते. त्यातच ह्यांची आता मीटिंग कंटिन्यू होते. आता त्यातले एक साहेब म्हणतात की हे बरोबर आहे, मात्र यात काहीतरी ॲडिशनल पाहिजे, तेव्हाच हा प्रोजेक्ट छान वाटेल. आता तो म्हणतो की तुम्ही म्हटला होतात की देवघर, स्विमिंग पूल अलॉंग विथ पार्टी एरिया, ओपन टेरेस, मिनी थिएटर, वर्क फ्रॉम होम करण्यासाठी छान अशी रूम आणि मुलांसाठी खेळण्यासाठी प्ले एरिया, या सगळ्यामध्ये आणखी काहीतरी ॲडिशनल पाहिजे.
हे सर्व असून देखील आम्हाला हा प्रोजेक्ट खरं तर अपूर्ण वाटतोय. हे सर्व काव्याने ऐकल्याबरोबर काव्या म्हणते, मी काही सुचवू शकते का, असं म्हणून खरं तर ती आतमध्ये येते. आतमध्ये येऊन म्हणते की मी पार्थ देशमुखांचं आयुष्य आणि हा प्रोजेक्ट मी पूर्ण करू शकते. आता हे ऐकल्याबरोबर खरं रम्याला खूप राग आलेला असतो. ती उठूनच म्हणते, तू इथे परत कशाला आलीस, पार्थ म्हटले ना तुला बाहेर जा आणि मी येतो म्हणून. आमची मीटिंग आणखी संपलेली नाही. एवढे बेसिक नियम तुला माहीत नाहीत का, होणारे IAS ला एवढी सुद्धा अक्कल नाही का तुला, असं ती म्हणत असते. तितक्याच पार्थ म्हणतो, रम्या शांत बस. असं म्हणल्या रम्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. आता पार्थ काव्याकडे बघून म्हणतो की आज होऊनच जाऊ द्या IAS ची प्रॅक्टिकल एक्झाम. हां, काय आयडिया तुमच्याकडं, कसं पूर्ण करणार आमचं हे प्रोजेक्ट, काय ॲड करणार त्याच्यात, बोला. काव्या पार्थ देशमुख असं म्हटल्या खरं तर तो बी अचानक शांत होतो आणि काव्याला देखील इथे छान वाटलेलं असतं. मात्र रम्याचा चेहरा इथे आता दुसऱ्या बाजूला इकडे खरं नंदिनीने परत पोहे बनवून आणलेले असतात जीवासाठी. जीवाला म्हणत असते की हे बघा आता खाऊन बघा. तेव्हा जीवा इकडे पोहे खाऊन बघतो आणि म्हणत असतो की आत्ता कसे परफेक्ट झालेत बरं, हा तुमच्या हाताची चव मिठात आली असेल आणि मिठाची चव या पोह्याला आली असेल. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते, चव तर खरं तुमच्यामुळे आली आहे. काय करू मी, फंड मॅनेज होत नव्हते म्हणून खरं थोडी डिस्टर्ब होते. माझ्या बाजूने मी खरं प्रयत्न करत होते, पण तुमच्या मॅजिकमुळे माझ्याकडे 5 लाख रुपये जमले, असं ती त्याला म्हणत होती. खरंच थँक्यू सो मच जीवा. इथे म्हणत असतो की खरं नंदिनी, मी तुला टेन्शनमध्ये पाहू शकत नाही. तुला असं टेन्शनमध्ये पाहितलं की मला कसं तरी होतं. मी तुझ्यासाठी काही पण करायला तयार आहे. तुम्ही आता पोटभर पोहे खाऊन घ्या जीवा. तेव्हा जीवा म्हणतो, तू खाल्लेस ना. ती म्हणते, नाही आता आतमध्ये जाऊन मी पोटभर खाणार आहे. खा बरं का, नाहीतर मी आतमध्ये येईन पोहे भरवायला. आता पोह्याची तिथं तारीफ करत असतो. तो म्हणत असतो, काय पोहे झाले झकास. सुदामाच्या पोह्यानंतर तुझ्याच पोह्याचा म्हणजेच नंदिनीच्या पोह्याचा नंबर येईन बघ. हे ऐकून ती आता तिथून जात असते. तितक्यातच तिच्या डोक्यात विचार येतो की चित्रा म्हटली होती की तुम्ही माझ्या लग्नात दोघं कन्यादान कराल का, तुम्ही जोडीने माझ्या लग्नात बसतान का, असं म्हटल्यावर आता ती जीवाकडे जाते आणि जीवाला म्हणते की तुम्ही माझ्यासाठी काही कराल का, एक गोष्ट कराल का. जीवा इथे म्हणतो की केली म्हणून समज. ती म्हणते, अरे ऐकून तरी घ्या ना तुम्ही नेमकं मी काय म्हणते तर. हां बरं सांग. लगेच ती म्हणते की तुम्ही उद्या चित्राच्या लग्नाला माझ्यासोबत याल का. हे ऐकल्याबरोबर येईल ना. काय म्हटलीस तू, तुझ्यासोबत, मला तुझ्यासोबत यायला सांगतीस नक्की ना. ती म्हणत असते, याल ना तुम्ही. अरे याल काय, येईलच की. इतका आनंद त्याला इथे झालेला असतो की अरे मी आनंदात येईल, मी रेडी होऊन येईन, अरे येईल की. आता तिला एक घास पोह्याचा खाऊ घालतो, हे दर पोहे खान असं म्हणून खरं गुड्ड्या म्हणून खरं त्या बागेत वगैरे जात असून तो पाईप घेऊन इथं पाणी उधळत असतो. आता नंदिनी इथे विचार करते की काय जीवांचा हा वेडेपणा, आणि खरंच इथं जीवा फार आनंदी झालेला असतो. आता दुसऱ्या बाजूला इकडे काव्या बोलत असते, देवघर, स्विमिंग पूल विथ पार्टी एरिया, प्ले एरिया, मिनी थिएटर, ओपन व्यू टेरेस, वर्क फ्रॉम होम करणाऱ्यासाठी वर्क प्लेस, म्हणजे लहान मुलासाठी प्ले एरिया आहे, सिनियर सिटीजनसाठी देवघर आहे, वर्क फ्रॉम होम करणाऱ्यासाठी वर्क प्लेस आहे, मित्रमंडळीसाठी पार्टी एरिया आहे, म्हणजे घरातील प्रत्येक माणसासाठी त्या घरात काही ना काही आहे. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. या सगळ्यात एक गोष्ट नक्कीच अपूर्ण आहे, ती म्हणजे या घरातील बाईसाठी काहीच नाही आहे. हे सर्व ऐकल्यावर रम्या इथे म्हणते की वर्क प्लेस म्हणजे फक्त पुरुषांची वक्तेदारी नाही आहे, म्हणजे ती घरातील स्त्री जाऊन काम करू शकते, म्हणजे ती देवघरामध्ये पण असते, पार्टी एरियामध्ये तिच्या मित्रमैत्रिणींसोबत ती पार्टी देखील एन्जॉय करू शकते. मुख्य म्हणजे काय, हे संपूर्ण घर त्या स्त्रीचंच असतं, मग तिच्यासाठी वेगळी रूम कशाला हवी. आता इथे काव्या म्हणते हे बरोबर आहे, ती देवघरात देखील जाऊ शकते, ती पार्टी देखील करू शकते, ती वर्क प्लेसमध्ये वर्क पण जाऊन करू शकते, मात्र पण ही तिच्यासाठी जागा नाही, स्पेसिफिक तिच्यासाठी जागा कुठे. म्हणूनच मी म्हणते तिच्यासाठी एक वेगळी जागा पाहिजे, जी तिची फक्त स्वतःची हक्काची जागा असेल, तिला जे हवं ते ती करू शकेल. हे सर्व खरं तर काव्याचं म्हणणं सर्वांनाच इथे पटलेलं असतं, फक्त रम्या सोडून. काय ना, जेव्हा एक मुलगी लग्न करून तिच्या सासरी जाते तेव्हा तिचे कपडे देखील तिच्या नवऱ्याच्या कपाटात तिला ॲडजस्ट करावे लागतात. सासूबाईंच्याच किचनमध्ये तिची थोडीशी जागा शोधत असते. सासरी देवघरात, नेहमीच्याच देवघरात तिची ती अन्नपूर्णा ती ठेवत असते. असंच होतं व सगळ्या घरात. आपण बघितलंच असेल, कित्येक घरामध्ये फोटो फ्रेम लावलेले असतात, मात्र त्या फोटो फ्रेममध्ये कधी सुनेच्या लहानपणीचा फोटो असतो का. म्हणूनच मी सांगते, तुमच्या ह्या प्रोजेक्ट 6मध्ये तिची एक अशी जागा असायलाच हवी, जिथे तिच्या वस्तू मोकळा श्वास घेतील, तिला जे वाटेल ते ती करू शकेल. काय ना सर,
पाठवणी केल्यानंतर मुलीच्या माहेरच्यांना वाटतं ती आता सासरची झाली आहे, तिचं हक्काचं घर सासर आहे आणि सासरेकड्यांना वाटतं की तिचं हक्काचं घर माहेर आहे. वास्तवात मात्र तिची खरं तर एकही जागा नसते. म्हणूनच सांगते, तुमच्या या सिक्सरमध्ये तिची अशी थोडीशी जागा ठेवा, म्हणजे तुमच्या कस्टमरला नक्कीच ही तुमची आयडिया आवडेल. सर एक तुम्हाला सांगू का, लग्नानंतर एक बाई तिचं काम, लेकरं, बाळं, नवरा, घरचं, बाहेरचं, पैसा कमवणं, ह्या सर्व गोष्टी ती एका निष्ठेने करत असते. संसारातल्या सप्तपदीचे 7 पावलं ती रोज चालते हो. ते 7 पावलं तिला थकवतात, ती दमते ती. त्यासाठीच मी सांगते तुम्हाला, या सिक्सरमध्ये तिची ही थोडीशी जागा नको का? तिची हक्काची रूम नसू नाही का? ती तिथे जाऊन तिचा मोकळा श्वास घेईल, मनाला येईल तसं वागेल, हसू शकेल, रडू शकेल, तिला जे हवं आहे ती करू शकेल. तिला हवं असेल तर ती व्यायाम करू शकेल, नाहीतर तिचा वेळ घेऊन ती छान तयार होऊ शकेल. काय ना, आजपर्यंत सगळ्यांनी मास्टर बेडरूम पाहितली आहे, किड्स बेडरूम पाहितली आहे, प्ले एरिया पाहितला आहे, तिची रूम नाही कुणी पाहितली. मात्र आता ती सगळ्यांना बघायला नक्कीच मिळेल पार्थ देशमुखांच्या प्रोजेक्टमध्ये, असे ती पार्थकडे पाहूनच बोलत असते. हे सर्व काव्याचं बोलणं ऐकून खरं तर सगळ्यांनी इथं तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या असतात. सगळे म्हणतात असा ब्रिलियंट आयडिया आहे, पण मात्र हे आता प्रोजेक्ट सिक्सर नसू शकतं, याच्यासाठी दुसरं नाव शोधा. ते पार्थ म्हणतो की आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही नवीन नाव नक्कीच. रम्या पण म्हणते हा नक्कीच, आम्ही लवकरच नवीन नाव शोधतो आणि तुम्हाला लगेच पाठवतो. ऐकल्याबरोबर काव्या म्हणते सॉरी, पण मी काही सुचवू शकते का तुम्हाला? रम्या मात्र तिच्याकडे रागाने बघते, पण मात्र आता पार्थ लगेच म्हणतो की हां बोला. पहिलं प्रोजेक्टमध्ये 6 गोष्टी होत्या म्हणून त्याचं नाव होतं सिक्सर, मात्र आता 7 आहेत म्हणून त्याचं नाव आता आपण इंद्रधनुष्य ठेवू का, असं म्हटल्या खरं रम्याने डोक्याला हात लावलेला असतो. आता इथे काव्या म्हणते की 7 रंग, आकर्षण आणि इंद्रधनुष्य. हे ऐकल्याबरोबर खरं तर परत इथं सर्वांनी तिथे टाळ्या वाजवल्या असतात. मात्र रम्या इथं आचार्याने पाहत असते की या सगळ्यांना हिची आयडिया आवडली. आता त्यातलेच एक जण म्हणत असतात खरंच मान गई आपको, काय छान आयडिया दिली तुम्ही, खरंच तुम्ही एक चांगले IAS अधिकारी होऊ शकता. हो कसल्या स्मार्ट आहात तुम्ही, असं ते सर म्हणत असतात. तेव्हा काव्या म्हणते हो मग बायको कुणाची आहे मी? पार्थ लगेच म्हणतो आय ॲग्री, खरंच काव्या तुम्ही एक उत्तम IAS अधिकारी होता. तुम्ही हुशार आहात, संवेदनशील आहात आणि पटकन निर्णय घेण्याची तुमच्या क्षमता आहे. ब्रिलियंट, यू आर ब्रिलियंट टुडे. काव्या हे ऐकल्याबरोबर म्हणते फक्त टुडे. मात्र आता इथे सर्वच जण इथे हसत असतात. रम्या मात्र इकडे खूप रागात असते. तिला आता तिचा प्लॅन खरं तर तिचा सक्सेस झालेला नसतो, कारण की तिला आता हा प्रोजेक्ट दाखवून तिला पार्थ समोर स्वतःची हुशारी दाखवायची असते, पार्थच्या पुढं करायचं असतं. मात्र काव्याने हा तिचा प्लॅन उधळून लावलेला असतो. आता मात्र दुसऱ्या बाजूला इकडे मानने देवापुढे प्रार्थना करत असते. ती म्हणत असते की देवा माझ्या लेकांना, माझ्या मुलांना, सुनांना, सर्वांना सुखी ठेव, त्यांच्यावर नेहमी असाच आशीर्वाद राहू दे. कसं आहे माझं ते दुसरं पोर, असं म्हटल्यावर खरं तर मागणं जीव आलेला असतो. आता इथे ती म्हणत असते की मी किती दिवस झालं त्याला पाहितलंच नाही, किती प्रयत्न करतोय तो स्वतःच्या बायकोला, माझं पोर मला दिवसांदिवस दिसत देखील नाही. कसा आहे बाप्पा माझा जीवा, त्याला नेहमी सुखी ठेव, असं म्हणून खरं तर ती गणपतीच्या पाय पडत असते. आता इथे लगेच जीवा म्हणत असतो तथास्तु. तेव्हा लगेच मानाने डोळ्या उघडतीन म्हणते की बाप्पा मला काय दिवसाढवळे आता जीवाचा भास व्हायला लागलात काय? जीवा इथे म्हणतो गई भासवा पाणी में. आता लगेच नंदिनी त्याच्याकडे बघते, तू आलास. ती ते फार खुश असते. खरं तर तू कसा आहेस, तू खरंच आलास असं म्हणून खरं तर तिला आता इथे तो देखील मिठी मारत असतो. ती देखील त्याला खरंच खूपच प्रेमाने पाहत असते की तू कसा आहेस, किती दिवस झालं मला भेटला नाहीस. हम तो माँ बहुत बढ़िया है, तू कैसन है, तुम्हारा लडकन तुम्हारे सामने खडा है, गर्दा उडा के आया है अँड तू हे की, असं म्हणून खरं तर तिला अक्षरशः तो उचलून घेत असतो आणि सोप्यावर नेऊन ठेवतो. आता तू इथं शांत बस आणि मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपायचं आहे बघ. खरं तर माननीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेलं असतं. माननी त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि विचारत असते कसा आहेस रे जीवा. तेव्हा लगेच जीवा इथे म्हणतो की हम तो बहुत बढिया आहे. आता माननी इथे म्हणते हे काय रे तुझं आल्यापासून भलतंच लयजत मध्ये बोलतोस तू, हे काय नवीन शिकलास तू आता? अच्छा हो, तुला काहीच माहित नाही का? नाही अरे त्या तय्यबलीनी मला अडवण्यासाठी एक गुड्डू नावाचा वॉचमॅन ठेवला आहे. माननी म्हणते तय्यबली हा कोण आहे? तेव्हा जीवा म्हणतो अरे नंदिनीचा बाप. अरे काय बोलतोस हे? तेव्हा लगेच तो म्हणतो अरे नंदिनीचे वडील ते. सॉरी अरे आणि तो गुड्डू आहे का? तो गुड्डू मला अडवण्यासाठी त्यांनी ठेवला आहे, मी येऊ नये आतमध्ये म्हणून, आणि ही त्याचीच भाषा आहे. पण मात्र मी किती हुशार आहे, मला अडवण्यासाठी ठेवलं आणि मी त्याच्याशीच मैत्री केली. मी त्याला आपला तांबडा रस्सा खाऊ घातला आणि त्यांनी मला लिट्टी चौका खाऊ घातला.
हे सर्व ऐकून माननी म्हणते की म्हणजे तू वॉचमॅनशी नाही तर त्याच्या भाषेशी देखील मैत्री केलीस. आता माननी इथे म्हणते जीवा म्हणजे तुला आता असं वॉचमॅन बरोबर राहावं लागतं. तेव्हा जीवा म्हणतो काय झालं, ते माणसं नाहीत का? अरे पण तू देशमुखांचा मुलगा आणि तू असं वॉचमॅन्सपाशी राहतोस, हे बरं नाही दिसत ना रे मला. असं म्हणून खरं तर माननीच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. आता जीवा इथे म्हणतो आई तू रडू नकोस बरं, तू रडलीस ना मला देखील रडायला येईन बघ आता. अरे तोहरे आसू बहुत अनमोल हे. आता लगेच माननी त्याला एक फटका देते हळूच आणि म्हणते अरे कधीतरी सिरियस होत जा रे जीवा. मला एक सांग, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं का नाही, मला हे सांग. आणि मी यात जिंकणार बघ. तेव्हा माननी म्हणते हां तू जिंकणार आहे मला माहीत आहे, पण जीवा मात्र तू किती दिवस असंच बाहेर राहणार बघ. मला तुझी फार आठवण येते रे. इथं सगळ्यांना घरात वाटतं की मला तुझी आठवणच येत नाही बघ, पण असं काही नाही रे बाबा. दररोज जेवायला घेतलं ना, घास हातात घेतलं की तुझी आठवण येते. मागे गणेश उत्सवाला मोदक केले बघ, तेव्हा तर मला फार तुझी आठवण आली होती बघ. मी मुद्दामच तुला रोज फोन वगैरे करत नाही बघ, तुझा आवाज ऐकला ना मला इकडेच रडायला येतं बघ. आता लगेच जीवा म्हणतो अरे पुष्पा रोमत, इथे रडू कंट्रोल करतेस बघ, पण बाप्पांना माझ्याबद्दल बोलून बोलून केवढा त्रास देत मी हे सगळं ऐकलं ग. तेव्हा माननी लगेच त्याला प्रेमानेच गालात मारायला लागली असते. तिला लगेच गालावर खरं तर ते डाग दिसतात. ती म्हणते हे काय झालंय तुला, ॲलर्जी वगैरे नाही ना झाली तुला ही? आता जीवा म्हणतो नाही ना, खरंच नाही, काही पण काय बोलतेस. तेव्हा माननी म्हणते खरं सांगा मला. तेव्हा जीवाला खरं तर त्यांना माहीत होऊन द्यायचं नसतं हे सर्व काही. तो म्हणतो अगं मी लॉनवर झोपतो ना तिथे आणि खूप सारे मच्छर तिथे, तू खरं सांगा अशी माननी म्हणत असते. नाहीतर मी नंदिनीला फोन, असं म्हटल्यावर आता त्याला खरं टेन्शन आलेलं असतं. त्याला वाटतं असतं नंदिनीला कॉल, ती सर्व काही सांगून देईल. याच गोष्टीचं खरं तर त्याला आता इथे टेन्शन असतं. आजच्या पुरतं एवढंच. आता पुढील भाग पाहिला तुम्ही अजिबातच विसरू नका. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की इथे पार्थ कॉपी पित असतो. काव्या त्याला म्हणत असते की IAS परीक्षेचं सेंटर डिक्लेअर झालेलं आहे, तुम्ही याल का मला परीक्षेला सोडायला? मला सगळं तुम्हाला सांगायचं आहे. हा प्रवास त्यासाठी खरंच एक निमित्त नक्कीच ठरेल. याल ना तुम्ही माझ्यासोबत, असं आता ती पार्थला विचारत असते. आता पार्थ तिच्यासोबत येतो का नाही हे देखील आपल्याला पाहायलाच मिळणार आहे. आता दुसरीकडे मात्र चित्राच्या लग्नासाठी इथे नंदिनी आणि जीवा आलेलं असतं. चित्रा इथे म्हणत असते की आमचंही नातं आता जीवा नंदिनी सारखं डेव्हलप होईल. आता हे ऐकल्या जीवा इथे म्हणत असतो की नवरा बायकोच्या नात्यात आणखी 2 जोडीदार असतात, एक म्हणजे प्रेम आणि दुसरं म्हणजे गैरसमज. आता हे नंदिनीसाठी तो बोलत असतो. आता मात्र नंदिनी नेमकं काय निर्णय घेते हे देखील पाहण्यासारखं आहे आणि पार्थ देखील इथे खरंच काव्यासोबत जातो का नाही हे देखील आपण पाहणारच आहोत. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.